प्रियाला प्रीत कळेना। माझा असा विचार चाललाय आजी की कुठेतरी आपलं सहज हवा पालट म्हणून बदल म्हणून अभिजित आणि शमिकाला 4 दिवस बाहेर पाठवावं। प्लीज आता आजी तू नाही म्हणू नकोस। काय हवं ते करा, मी काय सांगू। आधीच एक होती घरात, आता दुसरी आलीये डोक्यावर मिऱ्या वाटायला। त्यापेक्षा चौघांना एकत्रच पाठवा। मी काय बोलू? आई, हे आई, तू त्या जयचा राग शमिकावर नको काढूस पुरे। आता तिला 4 बांगड्या दिल्यास ना, त्यापेक्षा जरा प्रेमाने वागाव तिला। तिलाही बरं वाटेल, तुलाही बरं वाटेल। चंदू, तू म्हणतोस ते बरोबर आहे। अभिजित आणि शमिका 4 दिवस कुठेतरी जाणं अत्यंत गरजेचं आहे। ह्या तुमच्या बॅग आहेत, हे तुमचं सामान 4 दिवसांचं, आणि तुम्ही 4 दिवसांसाठी लोणावळ्याला जाताय। कन्फर्म हे तिकीट। काय? लोणावळ्याला? हो। कशाला? चिक्की खायला। कशाला काय? हे बघा बॅ, काय ना अभिजित, आमच्या सामान्य माणसांमध्ये एक ट्रेंड आहे की नवीन लग्न झाल्यावर नवीन जोडप्यानी जरा 1-2 दिवस 4 दिवस कुठेतरी बाहेर जायचं असतं। त्याला आम्ही हनीमून असं म्हणतो। नाही, आता तुमच्यासारख्या असामान्य माणसात हा ट्रेंड नसेल, पण आमच्या समाधानासाठी, आमच्या विनंतीसाठी तुम्ही 4 दिवस गावाला जायचंय हे कन्फर्म आहे। चंदू, नाही म्हणजे मला माहिती आहे सगळं तुम्ही आमच्यासाठी करताय। मला कोणाच्या भावनांचा अपमान पण करायचा नाहीये, पण सॉरी, मला खरंच आता कुठेच जायचं नाहीये। सॉरी। वहिनी, त्यावेळेला आम्ही तुझं ऐकलं, आता तू आमचं ऐक। जगातल्या कुठल्याही गोष्टीचं ओझं आपल्या डोक्यावर न बाळगता 4 दिवस तुम्ही दोघे बाहेर जा। काय? करेक्ट करेक्ट। आता काहीच बोलायचं नाही। आता मी सांगतो, मला जे लागेल वाटलं ते सामान मी भरलंय। माझीही फार दिवसांपासून इच्छा होती की तुम्ही दोघांनी 2-4 दिवस कुठेतरी बाहेर जावं म्हणून। त्यावेळेला तू मोडता घातला होतास, म्हणाली होतीस 1 महिना जाऊ दे, खर्च थोडासा आटोक्यात येऊ दे, आजींचा राग शमू दे। आता हे सगळं झालंय ना, मग आता काय अडचण आहे? आई, मला डॅडची खूप काळजी वाटते हो। तू काय किंवा मी काय, आपण नेहमीच आपल्या माणसांचा विचार आधी करतो आणि आपल्या सुखाचा मागावून, आणि कधी कधी तर आपल्या सुखाचा विचारच करत नाही आपण। मी आजवर तशीच जगत आले। त्यांनी समाधान मिळालं त्यालाच सुख मानत आले, पण तू तसं जगू नयेस अशी इच्छा आहे माझी। मी आणि अभि हनीमूनसाठी लोणावळ्याला जाणार आहोत। अरे वा, चांगली बातमी दिलीस ग। त्याचे काय ना असू दे, बातमी कशी असू दे, चांगली किंवा वाईट, मी तुला नेहमी सांगते। शमी, मला माहितीये तू माझ्यावर खूप रागावलीस। शमी, प्लीज मला समजून घे। प्लीज मला थोडा वेळ दे, मी तुला सगळं नीट समजावून सांगेन। जय, तुला माहितीये अभि आणि शमी हनीमूनला चाललेत काही दिवसांसाठी। अरे वा, क्या बात आहे, मस्त। नाही म्हणजे डॅडची पण इच्छा होती की आपणही जाऊन यावं। नाही नको। अशोक काय ना, डॅडनी त्यांच्या बिझनेसची जबाबदारी पूर्ण माझ्या खांद्यावर टाकली, तर काम सुरू होण्याआधीच मी त्यांना सुट्टी मागू, नाही बरोबर वाटत नाही ना। जय, तू किती विचार करतोस डॅड बद्दल? तर अभिजित आणि शमिका बिचारे, जोवर तुम्ही याल तोपर्यंत मला हवं ते माझ्या जवळ असेल।